बिग बॉस मराठीच्या 12व्या आठवड्यामध्ये एक सदस्य घराबाहेर गेला आहे आणि त्याचं नाव आहे तो म्हणजे सागर करंडे. सागर करंडे हा चांगल्या पद्धतीचा खेळाडू होता, टॉप 6 पर्यंत पोहोचू शकत होता. मग तरी सुद्धा सागर करंडे घराबाहेर का गेला असाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आणि आता बिग बॉसच्या घराबाहेर सागर करंडे हा गेलाय. नेमकं सागर करंडे बिग बॉसच्या घराबाहेर का गेला, कशामुळे गेला, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनला बघता बघता 12 आठवडे होऊन गेले आहेत आणि या 12व्या आठवड्यामध्ये सागर करंडे हा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर देखील गेला आहे. मग सागर करंडे एवढ्या दिवस बिग बॉस मराठीच्या घरामध्ये का राहिला आणि तो कसा टिकला हे आपण पाहिलेले आहे. या अगोदर त्या घराबाहेर जायला पाहिजे होता आज सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र तो चांगल्या पद्धतीनं खेळत असल्यामुळं, चांगल्या पद्धतीचे मुद्दे मांडत असल्यामुळं आणि घरातल्या सदस्यांसोबत कॉमेडी करत असल्यामुळं एवढ्या दिवस त्याला त्या घरामध्ये राहण्याचा मान मिळाला. मात्र अखेर 12व्या आठवड्यामध्ये सागर करंडेला बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. मग सागर करंडेपेक्षा सुद्धा घरातली जी सदस्य आहे ती म्हणजे रेवा, ती त्याच्या अगोदर घराबाहेर जाईल असं अनेकांना वाटलं होतं. पण मात्र याच आठवड्यामध्ये रेवा ही घराची कॅप्टन झाल्यामुळं ती सेफ झालेली आहे आणि तिच्या जागेवर सागर करंडेला घराबाहेर काढलेला आहे. मग आता उर्वरित जे 7 सदस्य आहेत या 7 सदस्यांपैकी पुढच्या आठवड्यामध्ये नेमकं घराबाहेर कोण जाईल याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.